सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। यथानुशक्ति दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परिचिंतन देवाचेची करावे श्रीराम। रजोगुण हा रजोगुण आम्हाला कुठे नेतो? त्या दारुण दुःखामध्ये अडकवतो। या भवसागरामध्ये आम्हाला गटांगळ्या खायला लावतो, प्रपंचामध्ये गुंतवतो। मग त्याला उपाय काय? तर उपाय त्या रजोगुणातला उपाय सांगितला नाही, भलताच काहीतरी सांगितला की भगवंती अनन्य, भगवंताची भक्ती करायची। आणि ती भक्ती म्हणजे काय? तर भगवंतावर प्रेम। पण ते प्रेम कसं करायचंय? तर अनन्य करायचंय। अनन्य भक्ती आपण बघितली की आसक्ती आणि भक्तीमधला फरक बघितला आणि अनन्यता पण आपण बघितली। आता ही अनन्यता मनामध्ये येण्यासाठी काय करायचं? तर सुख दुःखे परिचिंतन देवाचेची करावे। तेही आपण थोडक्यात पाहिलं की सुख दुःखे परिचिंतन देवाचेची करावे। आता सुख दुःखे परिचिंतन आणि मग दंड
मग देवाचेची करावे, असं जे आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ आपल्याला बोध होतो त्याचा. सुखदुःखे परिचिंतन. परी म्हणजे काय, या सुखदुःखाच्या ऐवजी काय करावं, देवाचे चिंतन करावे. किंवा परी, परी म्हणजे पेक्षा, सुखदुःखापेक्षा देवाचं चिंतन केलेलं केव्हाही चांगलं आहे. किंवा सुखदुःखे परी म्हणजे ज्याप्रमाणे आपण सुखदुःखाचं चिंतन करतो, सतत दिवस रात्र माझं दुःख माझं सुख याचं जसं चिंतन करतो, तसं त्याचप्रमाणे त्याच तीव्रतेने देवाचं चिंतन करावं. मनाला आपल्या सवय लागलेली आहे ना, तर म्हणजे सुखदुःखा ऐवजी देवाचं चिंतन करावं, सुखदुःखापेक्षा ते चिंतन चांगलं आहे. किंवा सुखदुःखासारखं चिंतन करावं. मनाला आपल्याला ही सवय लागलेली आहे, मी माझं मला, यापेक्षा याचं छोटंसं आपलं एक जग आपण बनवून घेतलं. आपल्या भावना, आपली सुख, आपली दुःख, आणि मग त्या जगातून कसं बाहेर पडायचं. तर आपण त्या मुलीची गोष्ट पाहिली की जेव्हा ती त्या मी मला याच्यातून कशी बाहेर पडली, तिने बाहेरचं जग बघितलं, काही दिलं, यथानुशक्ता दान पुण्य, काहीतरी दिलं, कोणाची तरी गरज आहे ती पुरवली, दुसऱ्याच्या भावना बघितल्या, माझं मी करण्यापेक्षा, मी बघण्यापेक्षा तिने दुसरं बघितलं, माझं बघण्यापेक्षा दुसऱ्यांचं पाहिलं, आणि मग माझी सुखदुःख बघण्याची दुसऱ्याची सुखदुःख बघितली, आणि तेव्हा तिला संतोष झाला, समाधान मिळालं, आनंद सापडला. पण इथं पण काय की द्वैत आहे, भेद आहे. जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत मर्यादा आहे, आणि मर्यादा आहे म्हणजे बंधन आहे. आणि म्हणूनच समर्थ तिथपर्यंत थांबत नाहीत, तर आपल्याला आणखीनही पुढे घेऊन जातात. आणि ते काय सांगतात की भगवंताची भक्ती करायची आपल्याला, दानपुण्य ही भक्ती झाली पाहिजे. आणि बघ, भगवंताची भक्ती अनन्य जी आहे, की अन्य म्हणजे दुसरं नाही, एकत्व, जीव ब्रह्म ऐक्य जे ना वेदांत. तर मग काय सांगितलं पुढे, श्रीराम आदि अंती एक देव, मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव, भगवंती असावा श्रीराम. आता ही जी भगवत भक्ती करावी, काही दान करावं, पुण्य करावं, भगवंताची काया वाचा मनाने पत्र पुष्प फल तोय अर्पण करून पूजा करावी, हे सगळं आपल्याला कळलं किंवा ते मान्य इतकं आहे. पण हे भलतंच काहीतरी काही कळत नाही आहे. हे काय मध्ये आणलं, आधी अंती एक देव, आधी देव होता, मग देव आहे, मध्येची लाविली माव, म्हणजे काय, माव म्हणजे माया, मध्येच आदी आणि अंत, आणि हे मध्ये म्हणले माया आहे. ही सगळं मध्ये जे दिसतंय ना, हे सगळं माया आहे. माया म्हणजे काय की जी खोटी आहे, असत आहे. म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. म्हणून म्हणले की धरायचं कुणाला, आसक्त कुणामध्ये व्हायचं, आपला भाव जो आहे पूर्ण श्रद्धा कुणावर ठेवायची, समर्पण कुणाला करायचं, भगवंती असावा, भगवंतावर. भगवंतच एक आदि अंती आहे, तोच एक सत्य आहे. आता हे सगळं आपल्याला काही कळत नाही आहे. हे काय आहे सगळं, तर हे तत्व सांगितलं. कोणतंही कर्म करत असताना सत्य आपल्याला जाणलं पाहिजे. की जसं काय म्हटलं ना, की लहान मुलं असतात घरामध्ये, पण त्या घरातले जे मोठ्यांचे जे समस्या असतात, दुःख असतात, त्यांना काही कळत नसतं.
ते काय बोलतात ते कळत नाही त्यांना. मग ते विचारतात काहीतरी प्रश्न, पण त्या लहान मुलांना आपल्याला समजावण्याच्या पलीकडचं असतं. अरे तू लहान आहेस रे, तुला नाही समजणार हे, असं आपण म्हणतो ना. कधी कधी त्यांना सांगतोही, पण ते त्यांच्या काही कळत नाही, ते त्यांच्या पद्धतीने घेतात काहीतरी, त्यांना काही कळत नाही. मग तसंच अगदी समर्थसुद्धा ते त्या समाधीच्या स्थितीमध्ये आहेत, आत्मस्वरूप स्थितीमध्ये आहेत, ब्रह्मरूप झालेले आहेत. आणि तिथून या सामान्य जीवांना ते पाहता आहेत. तुम्हा आम्हाला ते पाहतायत. आमचं जे गटांगळ्या खाणं आहे संसारामध्ये, दारुण दुःख ते पाहत आहेत. आणि ते पाहून त्यांच्या स्थितीचं, त्यांचं जे ज्ञान आहे, जे सत्य त्यांनी पाहिलं ते अनुभवत आहेत, ते आपल्याला सांगतात. पण आम्हाला मात्र ते कळणारच नाही आहे काय पाहतात. पण आपण काय करायचं, त्यांनी सांगितलंय ना भगवंताची भक्ती करायची, तर ती आपण करावी बस. लहान मुलांना तू गप्प बस, तुला सांगितलंय ते करणं, तत्त्वज्ञान तर कळत नाही, तर सांगितलंय ते करायचं आपण. ही जसं की फार मोठं तत्त्वज्ञान हे सांगितलं. आत्तापर्यंतचं सगळं वर्णन आपल्याला कळलं. आपल्याला म्हणजे आपणच तिथे कुठेतरी आपल्याला शोधलं होतं, आपलं चित्र पण तिथे दिसलं होतं. पण हे काय आहे, आता इथे काय सांगितलं, आदी अंती एक देव. आपल्याला आता दुःख झालेलं आहे, प्रपंचामध्ये आपण गुंतलेलो आहोत, दारुण दुःख. विचार करायचा की खरोखर दुःख निवृत्ती होईल का आणि सुखप्राप्ती होईल का. असं काही ती वस्तू आहे का की अमुक दिवशी, अमुक काळी, अमुक ठिकाणी अमुक एक केलं म्हणजे मग दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, असं काय आहे का. तर खरं म्हणजे ना, इथे फक्त एकच उपाय आहे ह्या समस्येला. मोक्ष ज्याला म्हटला, मोक्ष म्हणजे काय की आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. पण तो मोक्षाचं साधन जे आहे ते एकच आहे, ते म्हणजे ज्ञान आहे. हे कर्म आम्हाला अडकवतं आहे, मग हे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान इथे सांगितलं समर्थांनी की आदी अंती एक देव. ही जी ओवी आहे ही मांडुक्य कारिकेमध्ये येते. म्हणजे मांडुक्य कारिकेतला श्लोक जो आहे त्याचं हे मराठी ओवीबद्ध भाषांतर. आदावन्ते यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा. 2-3 वेळा आलेला आहे हा श्लोक. म्हणजे आदौ अंती यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा, त्याच्या उलट केलं इथे. आता विचार करायचा की देव कोण आहे म्हणले, आदी अंती एक देव. देव जो आहे तो आधी होता आणि अंती पण राहणार आहे. खरोखर जर आता विचार केला की आपण ज्याच्यामध्ये सुख शोधत होतो, आपण ज्याला मी 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 म्हणतो आहोत, आपण ज्याला माझं 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 म्हणतो आहोत, ते सगळं आधी होतं का आणि अंती उद्या राहणार आहे का, काल होतं का उद्या राहणार आहे का. तर विचार केला तर काय आहे बरं, मी होतो का आधी, काल होतो का आपण. काल आपण नव्हतो. काल म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काळी आपला जन्म झाला, त्याच्यापूर्वी आपण नव्हतो. आणि एखाद दिवशी तो असा उद्या उजाडणार आहे की तिथे आपण नसणार आहोत. मग काल आपण नव्हतो, उद्या पण नसणार आहे. मग आत्ता जे आहे ते सत्य कशावरून, जे काल नव्हतं उद्या पण नसणार आहे. मग आत्ता आम्हाला दिसतं आहे, आम्हाला भासतंय, ते आहे कशावरून. जे काल नव्हतं उद्या नसणार आहे, मग आत्ता पण तसंच ते नाही आहे. पण जे आहे
तेच फक्त सत्य आहे. आधी जे होतं, उद्या पण जे असणार आहे, देव. जसं समुद्र आहे, समुद्रामधलं पाणी जे आहे ते पाणी काल होतं, उद्या होतं, असणार आहे आणि आत्ता पण आहे. पाणी आहेच आहे, पण त्या पाण्यामधली जी लाट आहे ती लाट काल नव्हती, उद्या पण नसणार आहे. आत्ता फक्त ती आकाराला आली. मग ती आकाराला आली म्हणून मग मी आहे, मी जन्माला आले, मी लाट आहे, मी छोटी आहे, मी मोठी आहे, मी वेगवान आहे, मी धावती आहे, मी उडती आहे, काय 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 तिने सगळा आपला प्रपंच निर्माण केला. पण ते खरं आहे का? खरं काय आहे? लाटेला काही अस्तित्व आहे का? लाट असं काही आहे का वेगळं? ते पाणीच आहे ना. पाणी आधी पण होतं, नंतर पण असणार आहे. पण आत्ता मध्ये जे मी जी म्हणून ती लाट आली ती काय आहे? मध्ये लाविली माव, जो आकार तयार झाला काहीतरी आणि मग त्याला मी असं म्हणून आपण त्याला धरून बसलो. ते काय आहे? त्याला म्हटलं माया. तो भास आहे. पण असा विचार आपल्याला येत नाही, आपल्याला समजणारच नाही हे सगळं. कुठला देव आणि कुठली माया, सत्य काय आणि हे सगळं भ्रम काय आहे, हे सगळं समजणार नाही आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात की की हे नव्हतं काही, पण म्हणून भगवंतावर आपण भाव ठेवायचा. तोच एक आहे. हा देह काल नव्हता, उद्या नसणार आहे, मग आज पण खरा नाही आहे. मग आज तो फक्त भासतो आहे. माझं माझं आपण जे म्हणतो, खरंच ते काल होतं का आपलं आणि उद्या असणार आहे का? नसणार आहे. कुठल्याही बाबतीत सगळ्या वस्तूसुद्धा आमच्याकडे काल नव्हत्या, उद्या पण नसणार आहेत. त्या फेकून देणार आहोत, तुटणार आहेत, फुटणार आहेत, हरवणार आहेत, कोणीतरी घेऊन जाणार आहे, काहीतरी होणार आहे त्याचं. मग आत्ताच मला त्याचं पकडून का आम्ही ठेवलं? जेव्हा रेल्वेचा प्रवास करत असतो, जोपर्यंत मुंबईहून गाडी निघाली तेव्हा आम्ही गाडीत नव्हतो. आम्ही कुठेतरी मध्ये लोणावळा कर्जतला बसलो गाडीमध्ये आणि तेव्हा मग माझी जागा, माझं सीट म्हणून आम्ही त्याला धरून बसलो आणि मग पुन्हा कुठेतरी पुण्याला उतरलो. मग तिथे उतरल्यानंतर परत मग ते माझं सीट झालं का? काही नाही होतं ना. पण ते जोपर्यंत मध्ये होतो तेव्हा माझं म्हणून आम्ही, मग बाकीच्यांनी कोणी बसायचं नाही, मग त्याला काय आम्ही. पण आधी नव्हतं, नंतरही नव्हतं, माझं नव्हतं. मग असं ह्या जगामध्ये सुद्धा कुठलीही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, जगत, हे सगळं जे जे काही आहे ते सगळं कसं आहे? शाश्वत नाही आहे, नश्वर आहे. काल नव्हतं, उद्याही नसणार आहे. सतत बदलत आहे, क्षणोक्षणी बदलत आहे. आपण आपल्याला जरी बघितलं तरी सुद्धा ना, पुनरावृत्ती जी म्हटलं, आत्ता आपण श्रोता आहोत, वक्ता होणार आहोत, नंतर द्रष्टा होतो, झोपतो, उठतो. प्रत्येक वेळी आम्ही बदलत असतो. मग हे जे मधलं हे बदलणं जे आहे, हे बदलणं जे होतं आहे, हे सगळं काय आहे? हे भासमान आहे. पण जे आदी अंती नित्य राहतं ते आता मध्ये सुद्धा आहेच आहे, पण आपण त्याला विसरलो. लहान आपण होतो तेव्हा तो देह लहान होता, पण तेव्हा मी काय म्हणतो? मी. आता मोठं झालो तेव्हा पण आम्ही काय म्हणतो? मी. पण देह तो राहिला नाही कालचा. हा आजचा देह उद्या राहणार नाही आहे, पण तरी मी हा राहणारच आहे. मग तो मी जो आहे ना आपल्यातलं जे शुद्ध चैतन्य, तो म्हणजे तो देव आहे. तो आधी पण होता, अंती पण होता आणि आत्ता सुद्धा आहे, पण आपण त्याला जाणत नाही. तो पूर्ण आहे. सत्य कशाला म्हणतात? जे त्रिकाले अपि अबाधित तिष्ठती इति सत्यम.
जे तिन्ही काळामध्ये अबाधित राहतं. काल पण होतं, उद्या पण असणार आहे आणि आत्ता पण आहे. तसंच आहे ते सत्य आहे आणि ते देव आहे. आणि जे आत्तामध्ये जे भासतं आहे ना, हे सगळं काय, तो केवळ भ्रम आहे, माझ्या मनाची कल्पना आहे. आपण आपल्या मनाने हे सगळं एक आपला प्रपंच सगळा आपण तयार केलेला आहे. आपण आपला संसार केला, हे माझं, हे तुझं, आणि सगळा असा प्रपंच सगळा तयार केला आहे. खेळ मांडला आपण सगळा, भ्रमामध्ये आहोत आपण. इथे काहीच खरं नाही आहे. जसं स्वप्नामध्ये मोठा आपण राजा झालेलो बघतो, राजा झालोय आणि सगळी प्रजा आपल्या बाजूनी आहे आणि जय जयकार करतीये आणि काय खूप खूप सगळे बक्षिसं देत आहेत, कोणी फुलं उधळत आहेत, महाराज की जय वगैरे म्हणत आहेत. आणि मग जाग येते, तर काय झालं, इथे राजाही नाही, काही जय जयकार नाही, काही वस्तू नाही, फुलं नाहीत, काहीच नाही. आपण तर केवळ आपल्याच अंथरुणावर झोपलेलो आहोत साधारण. अरे हे स्वप्न होतं. मग ते स्वप्न कसं आहे, स्वप्न काल नव्हतं, उद्या नसणार आहे, आत्ताच आपण ते पाहिलं फक्त. मग जे स्वप्न आत्ता आहे, काल नव्हतं, उद्या नव्हतं, ते कसं आहे, मिथ्या आहे. केवळ आम्हाला दिसलं, मनाने तयार केलं होतं ते, म्हणून ते मिथ्या आहे. आणि ते त्याला काय म्हटले, मध्येची लाविली माव. हे जे मन आहे ना, त्या मनाशी तादात्म्य होऊन ते मन असं काहीतरी जगत तयार करतं. हो, पण मग ते स्वप्नातलं तर आम्ही मान्य करू, पण आत्ता जागेपणी जे आम्ही प्रत्यक्ष अनुभवतो ना, जर आम्ही हे स्वप्नासारखं म्हणलं, काल नव्हतं, उद्या नव्हतं, मग आत्ता पण ते खोटं आहे. खोटं पण कसं मानायचं, आम्हाला दुखतं, खुपतं, भूक लागते, तहान लागते, हे सगळं खरं नाही आहे का. तर विचार केला तर काल नव्हतं, उद्या नव्हतं, असं आहे ना ते. मग आत्ता पण खरं नाही आहे. पण हे आपल्याला कधी कळेल, जेव्हा आम्ही त्या देवाला जाणू, जे सत्य आहे, जे कधीही बदलत नाही, जे ह्याचं अधिष्ठान आहे, तो पूर्ण भाव जो आहे, पूर्णत्वानी जे आहे, त्याला आपल्याला जाणायचं आहे. हे आपल्याला आत्ता समजत नाही आहे. ही जागृत अवस्था आपल्याला सत्य भासते आहे, पण कशावरून हे सत्य ते माहिती नाही आहे. पण म्हणून जे संतांनी सांगितलं की ते म्हणले की हे पण सगळं भास आहे, ही केवळ माया आहे. आपल्या मनाने आम्ही सगळं हे कल्पित केलेलं आहे. म्हणून म्हणले की भगवंत बघताना कसा पाहायचा, तर म्हणले त्याच्या भोवती पूर्ण भाव असायचा. भगवंत म्हणजे एक कोणी व्यक्ती आहे आणि मग ती कधीतरी जन्माला आलेली आहे आणि ते मला देईल, मग दुसऱ्यांना देणार नाही, असं करणारी, असं कोणी नाही आहे ते. तर ते सत्य आहे, ते सर्वव्याप्त असं आहे, ते सर्वाधार आहे, सर्वाचं अधिष्ठान आहे, ते अनादि अनंत आहे, असं पूर्ण आहे ते. त्याच्यातून काही काढून घेतलं तरी सुद्धा ते पूर्णच राहतं आणि त्याच्यात काही घातलं तरी सुद्धा ते पूर्णच राहतं, असं ते आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, असा भाव तो भगवंत, त्याला आपल्याला पूजा करायची आहे. ती खरी भक्ती आहे. तर आम्हाला या प्रपंचातून सुटता येणार आहे. तर अशा प्रकारे रजोगुण सांगितला आणि त्याचा उपाय पण सांगितला. श्रीराम ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन,
आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक श्रीराम. आता उपसंहाराकडे वळलेले आहेत समर्थ. उपक्रम जो केला होता, सुरुवात जी केली होती की रजोगुण सांगण्यासाठी त्यांनी सुरुवात जी सांगितली होती की हा देह जो आहे तो कसा बनलेला आहे, 3 गुणांचा बनलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये ह्या 3 गुणामध्ये हा रजोगुण, आणि त्याच्यात 2 मुख्य सांगितलं, एक शुद्ध आणि सबळ. तर सबळ जो आहे ते सबळामध्ये हे 3 गुण रजतम आणि सत्व जे आहेत, एक जातं 2 राहतात, म्हणजे 2 जातात आणि 1 येतं. प्रत्येक एक गुणाचं तरी प्राधान्य असतं. आणि त्यातला हा रजोगुण सगळा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन सांगितला म्हणले. कसा सांगितला म्हणला? ऐसा हा रजोगुण. ऐसा म्हणजे कैसा? सगळ्यात सुरुवात काय सांगितली? मी, माझे, माझं घर, माझा संसार, माझे माता पिता पुत्र दुहिता, हे सगळं ना. मग हा काय आहे? हा रजोगुण आहे. या देहाशी तादात्म्य पाहून, देह म्हणजे देह मन बुद्धी इंद्रिय सगळं जे आहे हे व्यक्ती जी आहे त्याच्याशी तादात्म्य पाहून काय होतो? तो मी हा काय आहे? रजोगुण आहे. आणि तो म्हणजेच त्याला काय म्हटलं की अहंकार आहे. तो या देहाशी काहीतरी आकार जो आहे त्याच्याशी आम्ही तादात्म्य पावतो. जशी ती लाट म्हणली, लाट म्हणजे असं काही त्याला वेगळं असते, पण ती एक त्या पाण्याला एक आकार दिसला, किंवा तो बुडबुडा म्हणजे काय? ते पाणीच फक्त गोल आकार झालं. मग त्याच्याशी आम्ही तादात्म्य बोललो, ते म्हणजे मी. गोल जे आहे, काही लाट आहे, ते मी आहे. हा देह म्हणजे मी आहे. तो काय? त्या आकाराला मी म्हटलं म्हणून तो अहंकार, तो रजोगुण आहे. आणि मग या देहाला जे सुख देणारे आहे, देहाला पोषण करणारे, चांगलं वाटणारे, देहाला आधार जे वाटतं, ते सगळं जे होतं ते काय होतं? ते माझं होतं. त्याच्याशी आम्ही इतकं तादात्म्य पावतो, इतकं आसक्त होतो की ते पण मीच आहे, इतका त्या मी भाव त्याच्यामध्ये उतरत असतो. माझं जरी म्हटलं तरी हे सगळं म्हणजे मी आहे. कारण त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळत असतं. मग ते माझं होतं, मी आणि माझं. मी ह्या देहाला, मी चतुर आहे, मी खूप हुशार आहे वगैरे एवढंच ज्ञान असतं, पण तरी पण आम्हाला वाटतं आम्हाला सगळं कळलं. जशी ती लहान मुलं ना नुसती आई शिकतात, पण त्यांना काय वाटतं मला सगळं आलं, आणि मग ते आपल्याला शिकत, तू बस मी शिकवतो तुला. ते आपल्याकडून शिकत नाहीत. मग तसं मी आणि माझं याच्यामध्ये आपण अडकतो. आणि मग आता माझ्या सुखासाठी आम्ही कर्म करतो, धन मिळवतो, आणि या सुखासाठी त्या इंद्रियांचे, मनाचे आम्ही नकळत गुलाम बनतो. आणि मग त्याला काय पाहिजे ते नाच गाणं नाटक सिनेमा करमणूक आणखीन काय काय सगळे विषय उपभोग आम्ही घेत जातो. हे सगळं काय आहे? हा ऐसा हा रजोगुण. पण हा रजोगुण कुठला म्हणले? ऐसा सबळ रजोगुण. शबलचा अर्थ आपण, एक आहे शुद्ध आणि एक आहे शबल. शबल रजोगुणा तो संक्षेपामध्ये कथन केला, तो संक्षेपाने सांगितलेला आहे. मग शुद्ध रजोगुण काय आहे तो पण आता सांगणार आहे. आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक. हा शबल रजोगुण काय करतो? सांसारिक आहे. तो आपल्याला अडकवतो, प्रपंचामध्ये गुंतवतो, आणि फळ त्याचं काय आहे? दारुण दुःख. पण हा जो शुद्ध रजोगुण जो आहे तो म्हणले पारमार्थिक आहे. जसं आता देह हा त्रिगुणाचा आहे. ते रंगपेटी असते, त्या रंगपेटीमध्ये सगळे रंग छान त्याच्यात ठेवलेले असतात.
लाल, निळा, पिवळा, म्हणजे वेगळे वेगळे. छान दिसते ती पेटी. मग तिथे काय आहे बरं? शुद्ध आपण पाहिलं होतं ना सुरुवातीला हे, तर तोच उपसंहार पण तिथे बरोबर येतो. पुन्हा आपण जिथून सुरुवात केली त्याच विचारामध्ये आपल्याला जायचं आहे. आपण आपल्याला पाहिलं त्याच्यात, हे सगळं चित्र आपलं आहे, पण हे सगळं कसं जाणायचं आहे, तर हा रजोगुण आहे, अशा प्रकारे त्याला पाहायचं आहे. आता हा 3 गुण आहेत ते, एक शुद्ध म्हणजे पांढरा शुभ्र रंग, तिथं कुठलाही दुसरा रंग दिसत नाही. आणि दुसरा खूप रंग आहेत म्हणजे छान ठेवलेले आहेत, मग ते पण शुद्धच आहे ना, त्यांनी काही फरक नाही पडत आहे, आम्ही काही बांधलं जात नाही त्याच्यामुळे, आपल्या मनामध्ये काही विकार विक्षेप येत नाहीत. पण आता शबल रजोगुण 2 आपण बघूया. रंगपेटी एका महान चित्रकार लिओनार्दो दा विन्सी सारखा चित्रकार त्याला दिली, आणि एक रंगपेटी अतिशय खोडकर, काही शिकायची तयारी नसलेला छोटासा मुलगा म्हणजे त्याच्या हातात दिली. तो काय करून ठेवतो, रेगोट्या 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 सगळ्यांना, आणि हा मात्र सुंदर चित्र काढतो. मग शबल रजोगुण आणि शुद्ध रजोगुण, इथे शुद्धता आहे, रंगीबेरंगी आहे, पण तरी तिथे शुद्धता आहे. जे शुद्ध ते सुंदर, ते शांत, ते पूर्ण. पण जिथे हा रजोगुण येतो, कामना आहे, अज्ञान आहे, विक्षेप आहेत, मीपणा आहे, माझेपण आहे, अहंता ममता आहे, तिथे सगळं प्रपंच. आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं 9वी-10वीच्या मुलांसाठी. आता 9वी-10वीची मुलं, अगदी साधा उपक्रम, फळा ठेवला, पूर्ण स्वच्छ केला, आणि त्या जवळजवळ 50 एक मुलं होती. त्यांचे गट बनवले, 5-6 गट बनवले, आणि त्यांना प्रत्येकाला येऊन सांगितलं की तुम्ही फक्त एक रेघ, उभी, आडवी, तिरपी, काय अर्धाकार, गोलाकार, जी जशी पाहिजे तशी फक्त एक रेघ ओढायची फळ्यावर, आणि प्रत्येकाने ओढायची. झालं. आता कुठलाही ना शबल तो रजोगुण, हा रजोगुण एकतर काय भगवे कपडे आणि हे पारमार्थिक वगैरे असलं काही असलं की त्यांना नकोच होतं, मला टाईमपास, चला रे चला म्हणून. आणि मग प्रत्येक जण आला आणि त्यांनी वाटेल तिथे कशीही रेघोटी ओरडली, आणि काय फळा भरायला किती वेळ लागणार ना, धडाधड आले, खाड 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 खाड, सगळ्यांनी काढलं चित्र, झालं, काहीतरी तयार झाला, आकार तर आला त्याला काहीतरी ना, काहीतरी होणारच ना, रेघोट्या 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 रेघोट्या. आणि मग त्यांना मी सांगितलं, अरे वा, हे मोठा फळा आहे, आणि हे आता एक सगळं तुम्ही 50 मुलांनी मिळून चित्र काढलेलं आहे. 9वीची मुलं म्हणजे जवळजवळ 9 वर्ष, आणि आधीची 2-3 वर्ष बालवाडी वगैरे, ते काय KG, सिनियर KG, म्हणजे ती 2-3 वर्ष, म्हणजे 12 वर्ष, पूर्ण 12 वर्ष, 365 दिवस इंटू 12, इतके दिवस आम्ही शिकलेलो आहोत. शाळेत गेलो आणि अनेक विषय शिकलो, गणित शिकलो, शास्त्र शिकलो, इतिहास शिकलो, भूगोल शिकलो, मराठी शिकलो, हिंदी, इंग्लिश, आणि काय चित्रकला, वेगवेगळ्या सगळं शिकलो. आणि हे चित्र काय काढलं बरं, बस आडवी रेघ काढायला सांगितली, आडवी रेघ काढली. मग त्यांना हे सगळं सांगायच्या आधी त्यांना म्हटलं, आता हे चित्र आहे, तर या चित्राला काहीतरी नाव द्या तुम्ही.
आता काय नाव देणार, त्याच्यात काही दिसतच नाही, आकार नाही, काहीच वाटत नाही आहे ते. मग तरी पण हुशारी होती ना, कारण गट होते, स्पर्धा होती. मग आता ते विचार करायला लागले आणि मग नावं पण अगदी व्यवस्थित दिलं. काहीतरी अँग्री बर्ड वगैरे असे शब्द बरोबर त्या चित्राला शोभेसी अशी नावं त्यांनी दिली. अरे वा म्हणलं. मग त्यांना सांगितलं की ह्याच्यावर 5 ओळी निबंध किंवा काही कविता याचं वर्णन तुम्ही 5 वाक्यामध्ये करा. ते पण त्यांनी केलं. पण मग त्यांना मी सांगितलं, आता तुम्ही विचार करायला लागलात, पण तुम्हाला जी संधी मिळालेली होती, एक रेघ काढायची होती आणि तुम्ही एका गटामध्ये 10 मुलं होतात, तर तुम्ही एखादं चित्र तयार करू शकला असतात. प्रत्येकाने एक रेघ ओढली, एक घर तयार झालं असतं, झाड तयार झालं असतं, पक्षी झाला असता, काही मंदिर झालं असतं, नदी दिसली असती, डोंगर दिसले असते आणि सुंदर जगत सगळ्या असं देखावा तयार झाला असता. करू शकलो असतो आपण. पण शबलतो रजोगुण, आपण आपल्या जगामध्ये राहतो आणि काही करत नाही. मग त्यांनी नाही नाही आता परत एकदा आपण करू की हेच तर आहे. आम्ही एवढे 12 वर्ष शिकलो, मग का नाही आम्ही त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. एक रेघ जरी काढायची आहे तर ती रेघ मी जे शिकलो, आपण भौतिकशास्त्र शिकलो, त्याच्यात कितीतरी आकृती होत्या, भूमितीमध्ये आकृती होत्या, चित्रकलेमध्ये आपण शिकलो होतो. शाळेमध्ये जेव्हा 8 तास आम्ही जातो तेव्हा अनेक 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 शिस्त सांगितली जाते, डिसिप्लिन सांगितलं जातं. मग हे करत असताना मी का नाही विचार केला, शबलतो रजोगुण. मग एक फळ्यावरचं चित्र जेव्हा आम्ही असं सगळं रेघोट्या नुसत्या काढून ठेवल्या आहेत, 3 गुण आमच्याकडे सत्वरजतम, पण त्याचा आम्हाला जर कसं त्याला वापरायचं हे माहिती नाही, तर मग असं सगळा गुंता करून ठेवतो आणि आपणच त्याच्यात अडकतो. त्याच्यात काहीच नुसते आपल्या रेघा कुठेही कोणीही कशाही आल्या, काय चित्र होणार ते. आपण माहिती आहे रे, बऱ्याचदा आम्ही घरी जातो लोकांच्या, ते छोटं बाळ असलं घरात, बस भिंती छान रंगलेल्या असतात, काही कसंही काढलेलं असतं. ते तर बाळ छोटं असतं, त्याला काहीच माहीत नसतं, ते नवीन अजून असतं. पण जो 12 वर्ष शिकलेला आहे तो पण अशाच रेघोट्या करतो. मग तसंच हे जगत जे आहे ते सगळं सुंदर आहे. आदी अंती देव, आत्ता पण तो देवच आहे, पण मध्ये लाविली माव. आम्ही आपला काहीतरी जग निर्माण, मी माझं आणि मग मला पाहिजे तसं, आणि मग जे चांगलं होतं ते आम्ही घालवून बसलो, रेघोट्या मारल्या नुसत्या, पण भगवंती पूर्ण भाव नव्हता, सगळा गोंधळ करून ठेवला आपण. नंतर विचार त्यांना जो दिला की तुम्ही किती सुंदर चित्र काढू शकला असतात, की कोणी देखावा तयार करू शकले असते, कोणी एखाद्या सिद्धांताची काही कृती तयार करू शकले असते, कोणी काही सुविचार लिहू शकला असता ना. अक्षर जे आहेत, आता ए म्हणल्यावर एक असा तिरका रेष काढली, दुसऱ्यांनी तिरकी काढली, मध्ये आडव्यांनी एक काढली, ए तयार झाला, बी तयार होऊ शकतो, सी तयार होऊ शकतो. असे किती सुंदर आपल्याला जे काय म्हणायचं संदेश आपल्याला तयार करता आले असते. पण शबलतो रजोगुण, गुण चांगले की वाईट नाही आहे, पण आपण त्याच्या आहारी जातो. मग आता शुद्ध तो तू जाण. मग शुद्ध गुण काय आहे, तर हे सगळे रंग आहेत, पण त्याला कसं सुंदर रंगवायचं, सुंदर करायचं.
ते तू जाण पारमार्थिक. अशा ठिकाणी आम्हाला तो नेऊन ठेवतो की जिथे मला काहीच दुसरं आता नको. परमार्थ, सर्वोच्च ध्येय जे आहे, अशा ठिकाणी जायचं की आता मला काही प्राप्तही नाही करायचं, काही बनायचं नाही आहे आणि कुठे जायचं पण नाही आहे. अशी ती असा तो शुद्ध रजोगुण. श्रीराम त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण. तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम. आता हा शबल रजोगुण जो सांगितला, अतिशय विक्षेप असलेला असा, जो त्याला काही ज्ञानाची बैठकच नाही आहे, अविचारच आहेत सगळे. कारण विक्षेप असले की ज्ञानावर सगळं पांघरूणच पडतं, आवरण होतं सगळं. त्यामुळे आपण स्वरूपाला तर विसरतो, पण मनुष्यत्व पण विसरतो, आपण आपली नाती विसरतो, सगळंच विसरून जातो. आणि मग तर रावण कुंभकर्णासारखे, रावणासारखे किंवा कंसासारखे आम्ही बनून राहतो. पण आता शुद्ध तो पारमार्थिक शुद्ध रजोगुण जो आहे तो म्हणजे पारमार्थिक आहे. आणि पारमार्थिक म्हणजे काय? आम्हाला मुक्त करणारा आहे. मग तो कसा आहे? त्याची जी चिन्ह आहेत, त्याची जी लक्षणं आहेत, त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण. ते म्हणले सत्वगुणामध्ये आहे. समर्थांनी इथे रजोगुण म्हणजे खूप खालच्या पातळीवर जो ठेवला आहे. कारण आपल्याला समजेल असंच हे करायचं आहे. आणि जीवन म्हणजे कर्म आहे, पण ते कर्म हळूहळू आपल्याला सुधारायचं आहे ना. मग कर्मच करायचं आहे. मग कर्म हा रजोगुण आहे, पण जेव्हा तो शुद्ध होतो तो मग त्याला सत्वगुणच म्हटलेला आहे म्हटले. आणि असा हा सत्वाची त्याला जोड असलेली, सत्वाचं अधिष्ठान असलेलं, म्हणजे जिथे ज्ञान आहे, विचार आहे, काही मार्गदर्शन आहे, कोणाचं तरी काय पाठिंबा आहे किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आपण, उपदेश जे आहेत त्याच्याप्रमाणे आपण जेव्हा वागू. जसं आता आधी चित्र कसं काढलं, ती पेटी कसे खडू आपले रंगोटे ते काढता काढता ते तुटले फुटले आणि मग गिरगोट्या काहीतरी करून ठेवतो. पण जेव्हा तो चित्रकलेचा शिक्षक त्याच्याकडे जातो, मग कसा रंग धरायचा, खडू कसा धरायचा, मग आकार कसा काढायचा, आणि मग कुठला रंग कुठे भरायचा, लाल रंग कुठे, आणि त्याच्याही पुढे आणखीन मग त्या लाल रंगामध्ये पण छटा. आणि मग इतकं सुंदर चित्र की सूर्यच फक्त काढलाय, पण त्या सूर्याच्या ज्या छटा वेगळ्या वेगळ्या खूप जवळ अशा तो प्रखर दिसतो. आणि जसं लांब लांब जातो तसं ते किरण असे मंद 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 होत जातात. आणि मग त्या एकाच रंगाने ह्या वेगवेगळ्या छटा, किती सुंदर चित्र झालं बरं. हे जे आहे की हे कोणीतरी सांगितलं करायला, आणि त्याच्यामागे आम्ही आमचा प्रयत्न केला, आपण आपला विचार केला, तिथे काहीतरी नियम ठेवले, शिस्त लावली, आपण मार्गदर्शन, नियम, शिस्त, ज्ञान आणि कुठेतरी संयम, आपल्या सगळ्या या मनोबुद्धीला आपल्या ताब्यात ठेवून त्याला व्यवस्थित आपण नेतो. रजोगुणच आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, सगळं प्लॅनिंग आहे, करणं सगळं आहे, पण ते कशाचं आहे? सत्वगुणाच्या आधाराने आहे. म्हणून की ते जे सांगितलेलं आहे ते सत्वगुणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या सत्वगुणामध्ये आहे हे तू जाण, आणि तो रजोगुण परिपूर्ण आहे म्हटले. एक आहे की ना, भगवंतानी सुद्धा कुठेच असं सांगितलं नाही हिमालयात जा आणि ध्यान लावून बसा डोळे मिटून. नाही, युद्ध करायला सांगितलं, परिपूर्ण व्हायला सांगितलं.
योग कर्मसु कौशलम सांगितलं, कर्मामध्ये कुशलता म्हणून सांगितली. आणि ती परिपूर्णता कशामध्ये म्हटले? भजनमूळ. भजनमूळ म्हटले की भजन करावे. भगवत भक्तीमध्ये भजन करायला सांगितलं. आणि ते भजन करण्याचं कारण, भजन करण्याला आपण जे तयार होऊ, भजन करण्यासाठी वृत्ती आपली होईल, प्रवृत्ती होईल, ते जे आहे तो शुद्ध रजोगुण आहे. आणि तो म्हणले अशा प्रकारे ऐसा. आपण हे उद्या पाहूया आणि या समासाची समाप्ती करूया. जय जय रघुवीर समर्थ.